आणि नको खाला हो ना. हा 2 कोटी याची परापटी राख लावली आणि आता बसली पाली बस जाऊन. कुठं आहे घरी काय पत्ता नाही ते. बर हा आणि नवऱ्याला उठून डावलं सुद्धा मग हिला येईल की नाही. हो ना. तिच्या माया बहिणीला सुद्धा येईल बाळ ज्ञानू. हो ना. हा ज्ञानदेव कौसू कुठं? कशी आहे ज्ञानदेव हा बरी आहे ती. बरी का अण्णा. हो बरी आहे. आता काय बसेल ड्युटी त्याची. बर धोंडू येते शेताला की. हो येते कधी 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 मध्ये. बर काय काम करते. का काय शेतात असंच काळी मुडी. हा बर जयराम. हा, ते बी घरीच आहे. बर लग्न झालं का माझ्या जयरामचं. हो झालं की. बर कुठली केली. इकडे वसमत कधी केली. बर तू याचा. अहो मयाचं झालं ना. तोरी ती झाली बघ ना. बर काय लेकरं बाळ झाले का. हो मग त्याला झालं. भावा त्याला झालं पोरग. बर तुझ्याला नाही का झालं तू. नाही नाही. बर तू कुठली केली. इकडे केली त्या वसमत इकडे काय गावाचं नाव येत नाही मला. बर बर आलं घडून करून टाकलं जाईल तिला. बरं झालं बा. आता शिकून कटाळून घेतो. लई शिकलंय ते आपण. किती शिकवले. त्याचा ते बीकॉम कॉमर्स ते फायनल झालेलं आहे. बर एखादी शाळेची नोकरीला घ्यायची ना मग. शाळेची नोकरी हो बाबा आपल्याला भरणं होतात का 40-50 लाख रुपये. नाही ना ते बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं शेतातच बरं. हो बोल दोस्ताला. मग ज्ञानदेव काय करायला. काय ना बा शेतातच काम करते. काय करीन आता. बर आता शेताशिवाय काय आहे आपल्याला. शेतात तर काय लागली तर मंजुरी करायची नाही तर मग केलं आपल्या शेतात. काय भांडण पौट केलं नाही. पैसे देतो म्हणला होता आज मिटल्यावर पुन्हा मग काय झालं की काहीच दिलं नाही. कोण भांडण मुंबईच्या काय गडे काय पता नाही ते आपल्याला. काय 5-7 दिले तिकडेच झालं मिटलं इकडे आलंच नाही पळून गेलं ते. हा आपल्या मागं कसं कोण नाही म्हणून आपलं सोडून दिला विषय. हो ना. किती तुमच्या पासवर किती आले. काहीच नाही आलं. काय आलं कपडे नाहीत अंगात. तुम्हाला काय सांगू ते काय. हा कोण दे ना मग आट्यानं बसली खाऊन तिकडं. हा ज्यांना मिटलं त्यानं बसला खाऊन. मग बरं. ज्याच्या हातात पडले त्याईनच खाऊन घेतलेत कपडे नाहीत बापू. आवड आहे बुवा मग. हा आता नागो हिंडायची वेळ आली. मलाही नाही त्यालाही नाही. हो ना. हा ज्याच्या हातात पडले त्याईनच पैसे खाऊन घेतले. आता तुमचे हे किती येतील आता कसं म्हणता येईल. हा काय आमचेच होतं. हा. हा शेत चांगला नव्हता ना तो चुलता.